हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत ब्लीच आणि फेशियल। हे आहे स्टुडंट दोघी पण ते आज करणार आहेत प्रॅक्टिस ब्लीच आणि फेशियलचं। हा आहे क्लीन्झर, क्लिन्झिंग मिल्कनी पहिला मसाज करायचा आहे आणि वॉश करायचे। तर हे कुठलं क्लिन्झर आहे तुमचं झाल्यावर दाखवा, टोपण लावल्यावर। तर किती घेतलंय तुम्ही बघू। एवढं असं क्लिन्झर घेतलंय, थोडंसं अजून घेतलं तरी चालेल। हां बस बघू ते कुठले। हे आहे VLCCचं, हे VLCCचं क्लिन्झर आहे। तर ह्याने आपण करणार आहोत मसाज। तर हे आहे क्लिन्झिंग। आपण परत एकदा क्लिन्झिंगचे स्टेप थोड्याशा मिस झाल्यामुळे परत एकदा करणार आहोत। थोडासा मसाज चुकलेला आहे स्टुडंटचा, त्यामुळे आपण परत एकदा स्टेप घेतली। वॉटर घ्यायचे। जर तुम्हाला हे असेल तर तुम्ही रोज वॉटर पण घेऊ शकता त्याच्यात। तुमच्याकडे रोज वॉटर जर असेल, रोज वॉटर नसेल तर साधं वॉटर घेतलं तरी चालतं मसाज करायला। आधी कपाळापासून सुरुवात करा, नाहीतर हनुवटीपासून करा, कुठलं इझी पडते ते करा। तर ह्या ही पहिली मसाज स्टेप्स, ही आपण 1 मिनिट करणार आहोत कपाळावरती। आपण शिकवतोय मुलींना ब्लीच, फेशियल आणि मसाज कसा द्यायचा ते। पहिल्यांदा जे करत असतील त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ। थोड्याशा चुकतील, थोड्याशा व्यवस्थित येतील, पण चुकल्याशिवाय पण आपल्याला समजत नाही कसा स्टेप द्यायचा, कसा मसाज द्यायचा, किती हलका हात ठेवायचा, कुठले कुठले पॉइंट्स द्यायचे। हे फर्स्ट टाइम करतायत मसाज स्टेप्स। ब्लीचच्या अगोदर क्लिन्झिंगचा जरा थोडासा 5-10 मिनिटाचा मसाज दिलाय त्यांना, त्यांच्या हाताचं प्रॅक्टिस होईपर्यंत, म्हणजे त्यांना फेशियलच्या स्टेप्स येतील। मग क्लिन्झिंगचा मसाज केल्यानंतर, ब्लीच केल्यानंतर फेशियल त्यांना करायला इझी जाईल। असं थोड्या थोड्या स्टेप्स मिस होतात त्यांच्या। जे फर्स्ट टाइम शिकताय त्यांच्यासाठी बेस्ट आहे। तर तुम्ही समजून जावा, हे फर्स्ट टाइम चाललाय मसाज त्यांचा। हात थोडासा मसाजला त्यांचा थोडासा लूज आहे। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा। अजून भरपूर सारे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत। बिगनर्स फेशियल कसे करतात, ब्लीच कोणते कोणते करायचे।
सो फ्रेंड, आपण हे करणार आहोत ब्लीच आहे ऑलिव्हिया गोल्डन ब्लीच. तर ह्यात बघूया आपण काय काय आहे. हे आहे ब्लीच क्रीम, ऑलिव्हिया गोल्ड ब्लीच क्रीम. हे आहे ॲक्टिवेटर. फेशियलला पण हे स्टेप द्यायचे आहेत. हे स्पून आहे. तर चला बाउलमध्ये किती घ्यायचं ते सांग. सगळं घ्यायचं का ह्यातलं? घ्या. बस त्यांचं फक्त चेहऱ्यालाच करायचं ना आपल्याला. बस. ॲक्टिवेटर थोडंसं टोपण्यात काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला माप कळतं. ॲक्टिवेटर किती घ्यायचे बघा, इथं साईडला घ्यायचं. अजून थोडंसं घ्यायला लागतं. जास्त झालं. बस. आता हे मिक्स करा व्यवस्थित. तिथंच ठेवून मिक्स करा. तिथंच ठेवून मिक्स करा. सांगितली त्यांना माहिती सगळी पहिले, लक्षात काहीच नाही राहिलं. ब्रशनच मिक्स करायचे आपल्याला. ते त्यानं होत असेल तर करा त्यानं मिक्स. अंधार पडतो. बोट लावायचं नाही ब्लीचला परत करत तर बोट पांढरं पडत. एक मिनिट असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. ते लगेच मिक्स करून लावायचं नाही आहे. ते जे ॲक्टिवेटर टाकलं आहे ना, ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. त्याचे असे एकदम बारीक असे राहिले नाही पाहिजे कुठंच ॲक्टिवेटर. इतकं मिक्स करायचं. ते 1 मिनिट मिक्स करण्यात गेला तरी चालतंय, पण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच अप्लाय करायचं. जर नवीन एखाद्या कस्टमरला करायचं असेल आणि त्यांना जर म्हणजे कधी त्यांनी केलेलंच नसेल, पहिल्यांदा फर्स्ट टाईम करत असतील ना ब्लीच, तर एवढ्याशा क्वांटिटीमध्ये, एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये साईडला मिक्स करायचं क्रीम आणि ॲक्टिवेटर. आणि त्यांच्या कानाच्या पाठीमागं एक टिपका लावायचा आणि बघायचं त्यांना काय जळजळ आग त्रास होतोय का स्किनला. आणि जर नाही झालं ना तरच त्यांना अप्लाय करायचं. तुम्ही प्रत्येक कस्टमरला पण करू शकता तसं. पॅच टेस्ट म्हणतात त्याला. काय ब्लीच ती हाताची स्किन वेगळी असते आणि चेहऱ्याची स्किन वेगळी असते. चेहऱ्याची थोडीशी आपली सेन्सिटिव्ह असते हातापेक्षा, माहिती आहे ना. मग आपण कधी पण जर पॅच टेस्ट करायचा म्हणलं ना फेशियलचा किंवा ब्लीचचा कुठल्या पण प्रोडक्टचा, तर कानाच्या पाठीमागे एक टिपका आपण करून बघायचं आहे किंवा मानेवर, आणि मग नंतर अप्लायचं. आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण अप्लाय करणार आहोत 20 ते 30 मिनटं किंवा 25 मिनटं.
सो फ्रेंड्स, आपण लावलेलं आहे ब्लीच, ऑलिव्हिया गोल्ड ब्लीच लावले. आपण हे आता 20 मिनिटं ठेवणार आहोत आणि 20 मिनिटानंतर वॉश करून तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहोत. हातावर एक टिपका छोटासा द्या, एकदम राहिलेला असेल तर. नाही असं बोटाने काढायचं आणि एकदम नॉर्मल गोल हातावरती असा टिपका द्यायचा, म्हणजे त्याचा रिझल्ट दिसतो. घ्या की अजून क्रीम, सगळी पुसून घ्या सगळी क्रीम एका जागेवर आणि त्याचा टिपका असा गोल द्या एकाच जागेवर फक्त थोडासा. तर आपण हा रिझल्ट नंतर बघणार आहोत वॉश करून पडलाय का नाही फरक 20 मिनिटानंतर. नंतर चेहऱ्याचं करायचं. दिसते का रिझल्ट? आता परत चेहऱ्याचं वॉश करायचं. दिसतोय का असर ह्याचा पडलेला आयब्रोच्या तिथं? रिझल्ट लगेच दिसतोय. ऑलिव्हियाचे सगळे ब्लीच चांगले आहेत आणि स्किनला पण त्याची जास्त ॲलर्जी नाही होते ऑलिव्हियाची. कमी बजेटचा कस्टमर असेल ना, जास्त पैसे देऊ शकत नाही, तर तुम्ही ऑलिव्हियाचं ब्लीच करू शकता काय. आणि जर ब्राईड असेल ना, ब्राईडसाठी वेगळं ब्लीच वापरतो. तर आपण शेवटीला बघूया वॉश केल्यानंतरचा रिझल्ट. हे आता चाललंय वॉश करायचं सगळं. तर हा आहे रिझल्ट ब्लीचचा.